कुठे आहे तो ढोकळा? आम्हाला का नाही आता जे दिसल ते खाऊ वाटायलंय बघ. अगं ताई साहेब, अगं उग खाशी पेशीला फोन करायची पंचायत होईल मागणं. चंदे, तू काय म्हणली होतीस? जेवाय जाऊ नका. आम्ही नाही गेलो का नाही? हा, पण मग आता तो ठोकळा कधी येणार? आम्ही कधी जेवणार बरं? अगं ताईसाहेब येणार गो. रानादाला भूक आवरत नाही, माहित आहे का नाही? होय की नाही? रानादा जेव्हा येईल जेवाया तेव्हा मी त्यासनी सांगते की तुम्ही उपाशी आहे सा. हा, म्हणजे ते बराबर येतील वहिनी वहिनी करत. हा, म्हणजे तुमचा भाव अजून वाढणार घरात. असं म्हणतेस? हा, चालतंय, पण पुढच्या टायमाला खाऊन पिऊन असलं प्लॅनिंग करायचा. हे असं न सांगता अजिबात काय करायचं नाही. नाही तर जाऊ दे ग, आजचा दिवस आम्ही जेवून घेतो बघ. अगं असं नका करू. अहो तुम्ही असं का करायला सा? ताईसाहेब हे बघा, आजच आपल्याला रुसायचं कारण मिळालंय, होय की नाही? रोज रोज अशी कारण मिळतात काय? नाही ना? जरा राहावा की उपाशी. कळ काढत. अगं कशी कळ काढू ग, कशी कळ काढू? लई लई भूक लागल्या बघ आम्हाला, लई म्हणजे लई. अव ताईसाहेब हे बघा, टाकीचं घाव सोसल्याशिवाय देव पण मिळतंय काय? नाही ना? मग आता तुम्हीच ठरवा, तुम्हासनी देव पण पाहिजे का नग? गोधक्का म्हणजे गोधक्का आहे बघ. अगं असलं जेवण केलं की नाही आज, आणि शेतात जाऊन आल्यावर लईच भूक लागली होती. नंदुडे दाबून जेवलोय बघ आज. ते ना बा, तू काय नाही जेवायला? कारण आम्ही मरायचं ठरवलंय. तुला काय करायचंय र? काय पिक्चर चालू आहे इथं? नाही. मग तमाशा काय बघायली? निघ, जा निघ. काय नवरायस का काय र तू? बायकोची काही किंमतच नाही ना व तुला? बायको जेवली आहे का उपाशी आहे, मेली आहे का जित्ती आहे, कशाचं काही पडलेलंच नाही. आता काय झालं? काय झालं? आम्ही तिकडे चिखलात पडलो होतो तर हे असं असं आमच्यावर हसत होतास. आम्ही हात मागितला तर तिकडे मान करून दुसऱ्यांसंगत बोलत बसलास. अरे नवराईस का हैवान आहेस? हे बघ नंदुडे, एक तर चिखलात आपटून तुझी कापड खराब झालतीच, मी माझी कशाला खराब करून घेऊ? हा, आणि चिखलात पडली होतीस दरी खोऱ्यात नाही, आणि वहिनी आलते की उचलायला, कशाला पळालीस मग? पण आम्हासनी आमच्या नवऱ्याची मदत पाहिजे होती, पुन्हा आयऱ्या गैऱ्याची नाही. ऐऱ्या गैऱ्या असते तर वहिनी आल्याच नसते उचलायला. तुला काय कळणार? सावधी सोड. हा, मग एवढं होतं तर तू का नाही आलास? नाही, तुला का नाही पैसे पाहिजे असतील तेव्हाच तू आमच्याकडे येतोयस बघ. अगं वय की नंदुडे, बस की. काय? अगं अर्जंट एक काम आहे, ते जुळणा होईल काय 10-20 हजाराची? एक फुटकी कवडी पण मिळणार नाही अगं तुला खरंच सूरज. पाहिजे. गप्प बस. काही नाही, आपली बायको मेली तरी बी चालतंय, पण आपल्याला नुसते पैसे पाहिजेत. जरा तुझ्या रानादाकडनं शिकून घे आपल्या बायकोची कशी काळजी करतात ते. तू बी वहिनीकडून शिकून घे नवऱ्या संकट कसं वागतात ते. जास्त वैनी वैनी करू नकसा सूरज, आत्ताच सांगून ठेवतो. करणारच आहे मी. लाखात एक आहेत वहिनी, आणि 4 गोष्टी शिकून घ्यायचं आणि मग यायचं माझ्या संगत बोलायला. हे बघ, आज दिसभर आम्ही काही जेवलेलो नाही, उपाशी आहे. त्यात आमचं डोसकं फिरवू नकोस. मी सांगितलं काय तुला उपाशी राहायला? हा, डोसकं फिरवून घे नाही तर आपटून घे, मला काय करायचंय? सूरज, गप्प बस तिथं. सूरज. वहिनी वहिनी वहिनी, समजायला त्या मास्तरडीचीच काळजी. एवढं काय आहे त्या मास्तरडी मध्ये?
असं काय आहे माझ्यात की मी नसताना तुम्ही एवढे अस्वस्थ होता? माझ्यात काय एवढं? माझ्यापासून लांब गेल्यावर तुम्ही हुळहुळत होता ते. आधी मी विचारलंय ना, मग तुम्ही सांगा. बघा, पहिलं म्हणजे तुमचा स्वभाव. समध्यांबरोबर कसं आपलं समजून राहताय तुम्ही. माझ्या बरोबर तर लय भारी वागता, हुशार आहेसा, कोण कसं आहे बरोबर कळतं तुम्हाला. आणि आणि तुमचे डोळे लय भारी आहेत बघा, आणि तुमचं हसणं तर लय खतरनाक आहे. आणि तुमचे केस जेव्हा तोंडावर येतात ना, तेव्हा तुम्ही अजून लय भारी दिसता बघा. बघतच बसावं वाटते. हे असं केस जेव्हा तुमच्या तोंडावर येतात ना, तर तुम्ही लय भारी दिसता. ते आता मला जरा जमलं नाही म्हणून. आता तुम्ही सांगा, मी तुम्हाला काय आवडतो ते. तुम्ही खूप साधे आहात, खूप भोळा स्वभाव आहे तुमचा. आणि 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 काही नाही, एवढंच. अहो, एवढे गुण तर आपल्या साहेबरामध्ये पण आहेत. अजून सांगा. तुम्ही कधीच कुठल्या गोष्टीला लगेच नाही म्हणत नाही. स्त्रियांचा खूप आदर करतात, आणि अशा बऱ्याच गोष्टी. नाही, स्पेशल काहीतरी सांगा. कुठलीही मुलगी तुमच्यावर फिदा होईल ना, असे आहात तुम्ही. अहो, ते फिदा म्हणजे काय? अहो, एवढे घाबरताय कशाला? म्हणजे कुठल्याही मुलीला आवडाल असे आहात तुम्ही. माझ्यावर खूप प्रेम करता, आणि दिसायला खूप छान. म्हणजे म्हणून मगाशी बघत होता ना व? कधी? अहो, काम करताना. नाही, मी तुमचं काम बघत होते, तुम्हाला नाही काही. होय काय? अहो, तुम्हाला अजून खोटं बोलता येत नाही. पण खरंच ना व, तुम्ही मगाशी बघत होता आणि मी बरोबर पकडलं तुम्हाला. विचारा तेव्हा कशा गडबडलात? मी माझ्या नवऱ्याकडे बघीन ना, तर अजून काय करू? तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे? अहो, पण मी कुठं काय म्हणलोय? बघा की पाहिजे तेवढं बघा, तुमचाच नवरा आहे. बघणारच आहे मी. मग का बघत होता ते तरी सांगा. कारण तुम्ही काम करताना खूप छान दिसता, नजरच हटत नाही तुमच्यावर. असं वाटतं की काय? असं वाटतं की अहो, सांगा तरी. असं वाटतं की तुमचे गालगुच्चे घ्यावे आणि सोडूच नाही. हो, मग घ्या की. तुमचाच नवरा आहे, पाहिजे तेवढं गालगुच्च घ्या. घेऊ मी? घ्या. कसं आहे, आपल्या माणसानं गालगुच्च घेतलं तर मला राग बी घेत नाही, आणि त्यात माझ्या बायकोने घेतलं तर अजिबातच नाही. बघा, खूप जोरात घेणार आहे मी. अहो, पाहिजे तेवढं जोरात घ्या, या नानाला काय बी होणार नाही. नक्की? आजारी या नक्की. बघा, हो, घ्या की. नक्की घेणार आहे. हो, घ्या. बघा. कुठं कुठं उडकायचं तुम्हासनी? आज शाळेत लईच मोठी भानगड झाल्या बघा. काय? अहो, तुम्ही आज शाळेला आला नाही म्हणून आमची पार वाटच लागली बघा. काय झालं? काय झालं विचार नकोसा. लय घाबरलोय मी, म्हणून तर आलो इकडं. अरे काय झालं ते सांगा. नमनाला घडाभर तेल. तुला म्हणी शिकवायला सुरू केलं होय वहिनींनी? अरे नाही, तसं काही नाही. तुम्ही काय झालं सांगा आधी. अहो, ते हेड सर आमच्यावर लय चिडल्यात.
लय अवघड अवघड गणित दिल्यात सोडवायला आणि म्हणल्यात उद्या जर गणित सोडवून आणले नाहीत तर ग्राउंड वर उभा करून मारणार म्हणल्यात. होय. अरे पण एवढं का चिडलं ते? ह्यो पोस्टर आणि सरांचे केलांटी चुकलेलं हे सरांनी सांगितलं आणि हेड सर आमच्या सगळ्यांवरच भडकलं. ह्यो शांत पण करायला केला आणि आमच्या चांगलं टाळलं बघा. वय वय आता आम्हाला गणित कशी सोडवायची ते सांगा. नाही उद्या काय आमचं खरं नाही बघा. सांगते पण उद्या शाळेच्या आधी सांग. हा वहिनी आत्ताच सांगा नाहीतर उद्याने तुम्ही शाळेला दांडी मारायचं आणि आमचं 12च वाजायचं बघा. नाही मारणार. त्या उद्या शाळेत येणार म्हणजे येणार. चला आता जावं घरला. तुझ्यावर काय आता भरोसा राहिलाच नाही आमचा. सांगा आधी वहिनी. बरं सांगते. सांगते मी वही द्या. हे हा अरे सोपं आहे. हे बघा चला. झालं काय? हा चला आता निघा घरला जावा. पाऊस पडेल. जा. हा वय वय चला रे. पावसाला काय घाबरतोय वय आम्ही. हो तुम्ही घाबरत नाही पण म्हणून पावसात भिजू नका. आजारी पडा. मी तुम्हाला छत्री देते. नाही नको या रानादालाच द्या. तो आजकाल लयच निमताळ झालाय आणि तोच आजारी बी पडल. आता जाता का देऊ की काय? उठ चल. हळूहळू. वहिनी थँक्यू. जा लवकर. पोरं मध्ये आले आणि गोळाच केला बघा. बरं चला आपणही लवकर निघून आता आपण पावसात भिजायचं. पावसाला घाबरते वय? अहो मी अजिबात घाबरत नाही आणि आजारी तर अजिबातच पडत नाही. तुम्ही पैलवान आहात मी नाही. चला 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 चला. अरे अरे राणा छत्री एकच आणले ना हे बघ माझ्याकडे छत्री आहे ती घेऊन जावा उगाच भिजत जाऊ नका. अरे नको ती असू दे तुला. अरे मला कशाला लागते आता हे बघ मी आता मस्तपैकी चहा करणार आणि गुडूप करून झोपणार आहे बघ. हा. अरे ऐक मला एकाच छत्रीत जायचंय. असं आहे बाई. हा जा मग जा. अरे माझी छत्री आता हुडकायला लागत. जावा तुम्ही हा. हा जा. अहो मी धरतो. चला. अहो
चला चला. अहो भिजते. अहो मी बी तर भिजायलोय. अहो नीट मध्येच. मध्ये पकडा ना छत्री. अहो मधीच आहे. चला. काय झालं? तुम्ही माझी चप्पल तोडलीत. अहो थांबा थांबा. असू द्या मी उचलतो. हे घ्या. चला. अहो अहो पण आता चप्पल तुटले तर तुम्ही चालणार कसं? शेतकऱ्याची बायको आहे मी. अनवाणी सुद्धा घरी चालत येऊ शकते. चला. ठीक आहे पण छत्रीची वडावडी करू नका म्हणजे झालं. मग तुम्ही दुसरी छत्री का नाही घेतलीत? तुम्ही कुठं सांगितलं? सांगितलं असतं तर घेतली असते की. बरकतजी म्हणत होते तुम्हाला दुसरी छत्री घेऊन जा म्हणून. मला नव्हती घ्यायची आणि बिल्सीला तेव्हा जवळ यायची ना व. या छत्रीचा काहीच उपयोग नाहीये. मला बी तसंच वाटते. बंद करू काय? नाही नको. मुलं काय म्हणाली होती लक्षात आहे ना? उगाच भिजाल आणि आजारी पडाल. यांना कुठं काय कळतंय? आणि एकदा पावसात भिजल्यावर आजारी विजारी काय बी पडत नाही. पावसाचं पाणी अंगावर घेतलं लई भारी वाटते बघा. मलाही पाऊस खूप आवडतो. मग भिजा की मस्त पैकी. मन चिंब झालं जणू मन चिंब झालं जणू हळूवार गुंग झालं जणू गालावर जणू तरली ग चांदणी आकाशीच चांदण पसरलं अंगणी मन चिंब झालं जणू हळूवार गुंग झालं जणू मन चिंब झालं जणू हळूवार गुंग झालं जणू गालावर जणू उतरली ग चांदणी आकाशीच चांदण पसरलं अंगणी